पुण्यातील सकाळ आणि उत्साह. रामकृष्ण हरी माऊली. पंढरपूर वारीचा आज आहे दिवस दुसरा. काल पुण्यात माऊलींचा मुक्काम होता आणि आज साक्षात विठ्ठलाच्या भेटीसाठी हा जनसागर सासवडकडे प्रवास करत आहे. आणि मित्रांनो, आजचा दिवस खूपच खास आहे, कारण आज वारकरी पार करणार आहेत वारीतला सगळ्यात खडतर प्रवास, पण तितकाच डोळ्यांचे पाडणे फिरणारा टप्पा, तो म्हणजे दिवेघाट. चला तर मग अनुभवूया आजचा हा सुंदर प्रवास. सकाळी सकाळी माऊलींच्या रथाचे दर्शन झाले आणि लगेचच आम्ही माऊलींच्या पादुकांचे सुद्धा दर्शन घेतले. सकाळच्या कोवळ्या उन्हात पालखीचा पुण्यातून हडपसरचा प्रवास सुरू होतो. वाटेत ठिकठिकाणी पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. कोणी पाणी देतंय, कोणी बिस्किटे देतंय, तर कोणी औषध देते. हाच तर खरा माणुसकीचा सोहळा आहे. सकाळच्या वेशामध्ये एकादशीचा फराळ केला आणि पुन्हा प्रवास सुरू झाला. सर्व वारकरी भजनात दंग असतात. वयाची 70 पार केलेले आजोबा असोत किंवा 5 वर्षाचा लहानगा, प्रत्येकाच्या पायात एक वेगळीच ऊर्जा असते. आणि ही ऊर्जा देते तरी कोण, तर ती विठ्ठलाची ओढ असते. आज एकादशी असल्यामुळे दुपारी फराळासाठी भगर आणि आमटीची व्यवस्था केलेली होती. भगर आणि आमटी खाऊन आम्ही निघालो आणि दुपारच्या विश्रांतीसाठी एका घराच्या पार्किंग शेडमध्ये जाऊन आम्ही विसावा घेतला. वारीमध्ये सर्व दमलेले असतात, त्यामुळे लगेच डोला लागतो. हा नजारा बघा, असं वाटते की जणू काही एखादी पांढरी शुभ्र नदीच वाहत आहे आणि त्या प्रवाहामध्ये आम्ही असणे हे आमचे सौभाग्य आहे. प्रवास करत करत आम्ही दिवेघाटात पोचलो आणि समोरच माऊलींच्या अश्वाचे दर्शन झाले आणि तिथेच माऊलींच्या 7 बैलजोड्यांचे दर्शन सुद्धा झाले. वारकरी एक वेगळीच ऊर्जा घेऊन हा दिवेघाट चढत असतात. आणि हे बघा, दिवेघाटातील संध्याकाळचे पांडुरंगाचे दर्शन. आजचा ब्लॉग आपण येथेच एंड करत आहोत. पुढच्या ब्लॉग साठी फॉलो करून ठेवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.